आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता खूपच जास्त इकडे लक्ष्मी चिडलेली असते आणि लक्ष्मी चिडूनच लगेचच विश्वाला सांगते की घे माझी शपथ आणि मला खरं खरं सांग की तुझं जे प्रेम आहे ते खरंच नाही आहे ते. कारण आधी मलासुद्धा वाटलं होतं की हे सगळं काही खोटं ठरेल, पण आमचाच आता आमच्या कानावर विश्वास बसत नाही आहे की तू हे सगळं काही खरं करून बसलेला आहे. मुळात आहे ना, मला कळत नाही आहे की आमची काय चूक झाली ज्याच्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत. म्हणजे ना, मला श्रीनिवास बोलत होते की नाही लक्ष्मी, याचं प्रेम आहे करून, पण तरीसुद्धा ना मी नाही म्हटलं यांना मी म्हटलं की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, कारण विश्वा तसा मुलगा नाही आहे. पण आज तू आमचं बोलणं खोटं ठरवलंस. म्हणजे अक्षरशः मी तुला सांगते ना, मला आधी असं वाटलं होतं की या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या योग्य होतील, पण नाही, तू आमच्या सगळ्या काही विश्वासाच्या पूर्णपणे गोष्टींचा मातीमोल केलेला आहेस. इकडे विश्वास जो आहे तो समजवत असतो आणि म्हणत असतो की प्लीज तुम्ही लोक माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका, मला काय म्हणायचं आहे ते तरी निदान ऐका. पण तरीसुद्धा विश्वाचं श्रीनिवास ऐकायला तयार नसता. तो सरळ सांगत असतो की नाही, कारण तुम्हाला मी सांगतोय की यासाठी ना मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या चुकीच्या आहेत. म्हणजे जयंत जो आहे तो बरोबर मुलगा नाही आहे आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका असंही आता सांगितलं जातं, पण त्याच्यावर आता कोणीही विश्वास ठेवत नसतं. अक्षरशः श्रीनिवासाने विश्वाला घराबाहेर काढलेलं असतं आणि जेव्हा विश्वाला घराबाहेर काढलं जातं ना, तेव्हा मात्र आता विश्वा जो आहे तो अगदीच रडत असतो, पण त्याला आता कोणीसुद्धा घरात घ्यायला तयार नसतात. सरळ त्याला सांगून टाकलेलं असतं की नाही म्हणजे नाही. मग आता बिचारा विश्वा एकटा पडलेला असतो. दुसरीकडे आता इकडे जो संतोष असतो तो आता आपल्या रूममध्ये मस्त असा निवांत जो आहे तो पडलेला असतो आणि जेव्हा तो निवांत पडलेला असतो ना, तेव्हा मात्र आता तिथेच ना वीणा आलेली असते आणि तो म्हणत असतो की आता आपल्या घरात जे सुख आहे ना ते बाकी इतर कोणाच्याही घरात नसतंच बाबा, हे सुख म्हणजे सुख आहे असं बोलूनच ना तो आता हे सगळं काही अनुभवत असतो. पण त्याच वेळेला वीणा मनातल्या मनात विचार करत असते की कुठे घरामध्ये किती आवाज असायचा, सगळीजण एकत्र असायचो आणि आज हे घर एकदम सुनं सुनं वाटते. खरंच ना, हे असं नको असायला हवं होतं, असाही विचार ना आता केला जात असतो. पुढ्यातच वरद तिथे येतो. वरद म्हणत असतो की मला ना माझ्या रूममध्ये झोप लागत नाही आहे. मग त्याला विचारलं जातं की असं का, तुझ्या रूममध्ये तुला झोप का लागत नाही आहे. मग त्याच वेळेला तो म्हणत असतो की आपल्या घरात कसं सगळीजणं एकत्र असायचे, तेव्हा कसे एकत्र असल्यामुळे ना एकत्र झोपही लागायची, आजीचा आवाज असायचा, गोष्टी आजी सांगायची. पण आता आजीही नाही आहे, म्हणूनच ना एकदमच कसं घर एकदम खायला उठलं आहे. मग मला माझ्या रूममध्ये ना झोप नाही लागत आहे, मी इथेच झोपतो. पण आता संतोष म्हणत असतो की नाही, मला तर वाटतंय ना की मी इथेच परफेक्ट आहे. संतोष त्याला सांगतो की तू इथे परफेक्ट नाही आहेस, तुझी रूम सेपरेट दिलेली आहे, सो तुझ्या घरामध्ये तू तिकडे जा आणि तिकडे जाऊन झोप, कारण आपण आता श्रीमंत आहोत, आपण काही आता गरीब राहिलेलो नाही आहे, असं देखील आता तो त्याला म्हणून सांगत असतो. प्रेक्षकांनो, तुम्हाला या मालिकेचा फुल एपिसोड पाहायचा असेल, याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिसत आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि व्हॉट्सअपला हाय मेसेज करा. तुम्हाला नक्कीच मालिकेचा फुल एपिसोड पाहायला मिळेल, तो सुद्धा फक्त आणि फक्त ₹1 आणि तुम्हाला यासोबत झी मराठीवरील वाहिनीवरील कोणतेही अजून एपिसोड पाहायचे असतील ते सुद्धा सांगा. फक्त एक मालिका नाही तर तब्बल 2 ते 3 मालिका तुम्हाला ₹1 पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या दिलेल्या खाली लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपला संपर्क करा. दुसरीकडे आता आपण पाहतो की भावनाचा वाढदिवस असतो आणि त्यासाठी सिद्धूने खूप छान अशी तिच्यासाठी सरप्राईजची तयारी केलेली असते. तर आता सिद्धू भावनाला म्हणत असतो की आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे, सो मी आता ठरवले माझ्या बायकोला मस्त असं सरप्राईज द्यायचं. तेवढ्यातच आता व्हिडिओ कॉल आलेला असतो आणि व्हिडिओ कॉल आल्यामुळे लगेचच भावना कॉल रिसीव करते. भावना आता कॉल जेव्हा रिसीव करते तेव्हा मात्र आता जानू, वीणा या सगळ्यांचा व्हिडिओ कॉल आलेला असतो आणि ती लोकंसुद्धा तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. लक्ष्मी, आरती त्यासोबत जानू हे आता म्हणत असतात की तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जानू म्हणत असते की काय ताई, मी तुला रात्रीसुद्धा कॉल केला होता, परंतु कॉल का नाही रिसीव केलास, असंही आता बोललं जातं. भावना म्हणत
असते की काल रात्री मी लवकर झोपले होते, त्यामुळे सध्या आरामाची जास्त गरज आहे ना म्हणून. मग जानू लगेच विचारते की काय झालं, तुझी तब्येत बरी नाही आहे का गं ताई, असंही ती विचारते. पण आता इथे सिद्धूच्या लक्षात नसतं ना, सिद्धू अगदीच भावनेच्या भरात बोलून गेलेला असतो. पण त्यानंतर मात्र आता जानूला सांगितलं जातं की तब्येत एकदम बरी आहे, पण तिला झोप येत होती म्हणून ती झोपली होती. त्यानंतर आता जानू विचारत असते की मग आज कुठे जाणार आहे तुम्ही लोक, काही सरप्राईज वगैरे आहे की नाही जिजू तुमचा. आता हा जो काही वाढदिवस आहे तो लग्नानंतरचा पहिलाच आहे, मग तुम्ही काय करणार आहात नेमकं, असंही आता विचारलं जातं. त्याच वेळेला माझं तर ठरलेलं आहे की काही झालं तरी मी माझ्या बायकोला बाहेर सरप्राईज देण्यासाठी घेऊन जाणार आहे, सो त्याचीच तयारी सुरू आहे. चला आता मी फोन ठेवतो, मला बायकोला बाहेर घेऊन जायचंय, असंही आता तो म्हणू लागतो. तेवढ्यातच बाबा आणि बँकेसुद्धा तिथे येतात आणि बाबा आणि बँके तिथे आल्यानंतर म्हणतात भावनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. भावना म्हणत असते की तुम्ही एकत्र सगळीजण आज मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताय ना, मला खरंच खूप बरं वाटतंय आणि असं वाटतंय ना की आपण सगळीजण एकत्र आहोत, त्याच्यामुळे मला आनंद येतोय. आता श्रीनिवास देखील सिद्धूला विचारत असतात, त्याची मजा घेत असतात, काय रे बायकोला काय सरप्राईज देणार आहे, पण सिद्धू कुठे सांगतोय. सिद्धू आणि भावना आता फोन ठेवतात. त्यानंतर आता भावना सिद्धूला म्हणत असते की तुम्ही काय विचार केलाय नक्की. त्यावर सिद्धू म्हणतो की माझा विचार तर झालेला आहे की काय आहे ना की आपल्याला बाळ आहे ना तुझ्यासारखं नकटं नको आहे. काय नकटं नको आहे, काय हो तुम्ही पण मला, मग तुम्ही किती गोंधळलेले असता, तुम्हाला चांगलं माहिती आहे ना. जानूला काही आठवत नाही अजून, त्यामुळे जानूला एवढ्या लवकर आपण गुड न्यूज सांगणार नाही आहोत, तरीसुद्धा तुम्ही तिच्यासमोर गुड न्यूज बोलत होतात. मग आता तेवढ्यातच सिद्धू खाली जातो, सगळेजण नाश्त्याच्या टेबलवर बसलेली असतात. सगळ्यांनाच आता तो शुभेच्छा देत असतो आणि सगळ्यांनाच म्हणत असतो की आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आणि माझ्या बायकोला सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. मग आता तिकडनं जेव्हा भावना एकदम छान अशी तयार होऊन आलेली असते तेव्हा पहिल्यांदा सासऱ्यांच्याच म्हणजे संपतरावांचे आशीर्वाद घेते. संपतराव देखील तिला आता एकदम चांगल्या मनाने आशीर्वाद देतात. हे सगळं होत असताना मात्र आता जी नीलांबरी असते ना तिचं डोकं फिरलेलं असतं, कारण तिला ना या सगळ्या गोष्टी नको असतात. त्यानंतर आता भावना रेणुकाच्या सुद्धा पाया पडायला जाते. रेणुका म्हणते की पाया वगैरे पडायच्या नाही, फक्त ना आपण आहे ना एका गैरमिळव्या बस, कारण ह्याच्यामध्ये वाकायचं नसतं. तर आता आजीसुद्धा तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात, पण आजी ना थोडं अंतर राखूनच वागत असतात, कारण आजीला काल जे काही सिद्धू बोललेला असतो ना ते थोडं मनाला लागलेलं असतं. कारण नीलांबरीने डायरेक्टली सगळं जे बिल होतं ते फोडलेलं होतं ते म्हणजे आजीवर. बिचाऱ्या आजीला या सगळ्यामध्ये तिनं विलन बनवलेलं होतं. पण त्यावेळेला आजीसुद्धा आता तिला सांगत असते की वाकू नकोस, बाळाची काळजी घेणं गरजेचं आहे. नीलांबरीला राग येतो, नीलांबरी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायलासुद्धा पुढे येत नाही. अधिराजही अगदीच चांगल्या मनाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मग आता यावेळेला काही नवीन सरप्राईज वगैरे आहे की नाही. मग सिद्धू म्हणतो मग हो आहे ना, माझ्या बायकोला मी सरप्राईज देणार नाही असं होईल का, माझ्या बायकोला तर मी सरप्राईज देऊन खुश करणारच आहे, असं देखील आता तो म्हणत असतो. पण आता इकडे सिद्धू म्हणत असतो की आम्हाला निघायचं आहे, चला आम्ही जातो. पण त्याच वेळेला त्याला थांबवलं जातं आणि त्याला सांगितलं जातं की नाही थांब जरा, आम्हाला औक्षण वगैरे करायचं आहे, त्यासाठी आता त्याला थांबवलं जात असतं. मग भावनाही म्हणत असते की ठीक आहे थांबा, जरा आईना औक्षण करून घेऊ दे, मग आपण निघूया. मग त्याच वेळेला आता तिला पाठावर वगैरे बसवलं जातं. रेणुका तिला हळद कुंकू लावते आणि त्यानंतर आता तिचं औक्षण वगैरे करते. रेणुकाने तिच्यासाठी खूप सुंदर असं गिफ्टही आणलेलं असतं आणि म्हणूनच रेणुका म्हणत असते की मी माझ्या लाडक्या सुनेसाठी खूप छान असं गिफ्ट आणलं आहे आणि तुला हे आजच करावं लागणार आहे. मग भावना विचारते की काय आहे. त्याच वेळेला सांगितलं जातं की यामध्ये ना खूप सुंदर असा ड्रेस आहे, मग तू आता सिद्धूसोबत बाहेर जातेस ना, मग हा ड्रेस घालूनच जायचं, असं देखील आता रेणुका सांगू लागते. त्यावर भावना खूपच खुश होते. दुसरीकडे आता आजीने सुद्धा भावनासाठी गिफ्ट आणलेलं असतं आणि ते आता गिफ्ट रेणुकाच देत असते. रेणुका जेव्हा ते गिफ्ट देत असते ना तेव्हा मात्र आता आजीचं हे गिफ्ट आहे असं ती सांगत असते. पण आजी का नाही देते हे गिफ्ट, कारण काल जे काही झालं त्यामुळे आता आजीनं असं वाटतंय की तू त्यांच्याकडनं गिफ्ट घेणार नाही, म्हणूनच आजीनी मला तुला हे गिफ्ट द्यायला सांगितलं आहे. मग तू हे गिफ्ट घेशील ना, माझ्या आईनासुद्धा बरं वाटेल. काल जे काही झालं ते खरंच ना त्यांनासुद्धा पटलं नाही, पण काय करणार, ज्या काही गोष्टी आहेत त्या थोड्या थोड्या का होईना आपण सांभाळून घेऊया, असं बोलून आता ते समजावत असते. पण आता मात्र
खूप जास्त नकार जो काही आहे तो डायरेक्टली देऊन टाकलेला असतो इकडे भावनाने. भावना म्हणत असते की मला काही माहीत नाही, मला हे गिफ्ट नको आहे असं डायरेक्टली म्हटल्यानंतर मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो इथे असणाऱ्या रेणुका आणि आजी या सगळ्यांनाच बसलेला असतो, कारण भावनाने गिफ्ट द्यायला नकार दिलेला असतो. दुसरीकडे विश्वा हा संतापलेला असतो. विश्वा जेव्हा संतापतो तेव्हा डायरेक्टच तिथे येतो आणि जयंतची कॉलर धरतो, कारण आज त्याला जे काही हवं होतं म्हणजेच विश्वास कोणीही त्याच्यावर ठेवायला बघत नव्हतं आणि त्यामुळे ना तो थोडा नाराज होता. त्याला असं वाटत होतं की असं आपल्यासोबत कसं काय घडू शकतं, कारण आज लक्ष्मी आणि श्रीनिवास या कोणीच त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता आणि ह्याला सर्वस्व जबाबदार हा जयंत होता. म्हणजेच या जयंतमुळे आज तो विलन ठरलेला होता. म्हणूनच विश्वा बोलतो की तुला असं वाटत असेल की हे सगळं करून तू जिंकलेला आहेस तर हा तुझा भ्रम आहे, कारण काही झालं ना तरीसुद्धा मी तुझ्यापासून जानूला लांब करून राहणारच आणि तुझा खरा चेहरा ना घरातल्यांच्या सगळ्यांसमोर आणणार असंही आता तो म्हणत असतो. जेव्हा आता तो हे सगळं बोलतो ना तेव्हा मात्र आता जयंत त्याच्या हातात ना आपली कॉलर वगैरे सोडून घेतो आणि जेव्हा तो कॉलर वगैरे सोडून घेतो ना तेव्हा तो म्हणत असतो की तू कितीही प्रयत्न कर पण माझं सत्य ना तू कधीच घरच्यांसमोर आणू शकत नाही, कारण घरच्यांच्या मनामध्ये मी एक वेगळीच जागा निर्माण केलेली आहे. तुला काय वाटलं तू गेलास आणि मग काही बोलून टाकशील आणि तुझ्यावर सगळीजण विश्वास ठेवतील असं तुला जर वाटत असेल तर हा तुझा एक नंबरचा भ्रम आहे. तू असं काहीच करू शकणार नाहीस असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इथे विश्वा म्हणत असतो की एकदम परफेक्ट आहे आणि तुला जर असं वाटत असेल तर तू तसं समज, पण काही झालं ना तरीसुद्धा मी तुझं सत्य सगळ्यांसमोर आणणारच आहे. काही गोष्टी जरी तू लपवायचा प्रयत्न केलास तरीसुद्धा मी ह्या गोष्टी लपवणार नाही आहे असंही विश्वाने जयंतला डायरेक्ट ठामपणे सांगितलेलं असतं. इकडे आता संतोष आणि हरीश भेटलेले असतात, तर हरीश हा सिक्रेट ओढत असतो तर संतोष त्याला म्हणत असतो की काय करायचं काय. हरीश म्हणतो की तू काय विचार केलायस ते मला सांग ना, अरे तुझ्या डोक्यात काही कल्पना आहे का. तर हरीश म्हणतो की काय करणार आहे आपण, मला तर चांगलंच माहिती आहे आपल्याच्याने काही होणार नाही आहे. अरे पण आपण काहीतरी करायला हवं ना, राडा वगैरे करायला हवा, तेव्हाच तर आपल्याला जे हवं आहे ते भेटणार आहे असंही आता सांगितलं जातं. जेव्हा आता ह्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र कुठेतरी इकडे संतोष म्हणत असतो की माझ्या डोक्यात एक कल्पना आहे आणि आपण ना जर तसं काही केलं ना तर नक्कीच आहे ना आपल्या पदरी ना काहीतरी पडेल. म्हणूनच शांत डोक्याने आपण आहे ना आपले हक्क आपले अधिकार मागायचे. त्या जमिनीवर आता त्यांना त्यांचे हक्क अधिकार हवे असतात, ज्यामध्ये त्यांनी एकही रुपया खर्च केलेला नसतो ना त्यावर आता त्यांना हक्क सांगायचा असतो आणि डायरेक्टच ती लोकं आता प्लॅनिंग तसं करत असतात. तर दुसरीकडे मात्र आता भावनाने सांगितलेलं असतं की हे गिफ्ट मला नको आहे आणि भावना आता त्या पाटावरून उठते आणि उभी राहते आणि सरळ सांगते की हे गिफ्ट मी घेईन पण ते डायरेक्टली आजीकडनं. मग आता आजीकडनं मग आजीही खुश झालेली असते. त्यावर आता भावना म्हणत असते की काल जे काही झालं ना त्यामध्ये मला माहिती आहे आजींची काहीच चूक नाही आहे, कारण आजी माझ्याशी आधी कितीही वाईट वागलेल्या असल्या ना तरीसुद्धा आजींचं आताचं जे मतपरिवर्तन झालेलं आहे त्यामुळे मला आजींवर पूर्ण विश्वास आहे. काल जानूसोबत जे काही झालं त्याला आजी जबाबदार नाही आहेत यासुद्धा गोष्टी मला परफेक्ट माहिती आहेत असंही आता म्हटलं जातं. ज्या वेळेला आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता सिद्धू म्हणत असतो की तू काय बोलतेस भावना, तुझं तुला तरी कळतंय का. त्यावर मात्र मला माहिती आहे याआधी माझ्यासोबत आजी वाईट वागल्यात, पण आता तुम्ही विचार करा आजी माझ्याशी कधीच वाईट वागत नाही. मुळात येत ना आजींचा आणि माझा संबंध खूप चांगला आता जुळायला लागलेला आहे, त्यामुळे मला माहिती की आजी असं काही करणं शक्यच नाही. माझा पूर्णपणे आजींवर विश्वास आहे, त्यामुळे उगाच ना आजींना नावं ठेवू नका असं देखील आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा इथे भावनासुद्धा समजावून सांगते ना तेव्हा आता इकडे असणाऱ्या सिद्धूचा सुद्धा विश्वास बसतो आणि सिद्धू आता आजीला सुद्धा सॉरी असं बोलू लागतो. मग भावना आजींचे आशीर्वाद वगैरे घेते आणि त्याच वेळेला आता आजीला सुद्धा भरून आलेलं असतं, पण भावना म्हणत असते की ह्या वेळेला तर मी तुमचे आशीर्वाद घेणारच आहे, कारण मला सगळ्यात जास्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, कारण माझ्यासाठी तुमचा आशीर्वाद म्हणजे बाळालासुद्धा दिलेला तुमचा हा आशीर्वादच असेल. त्यामुळे मी आता काही मागे हटणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही मला ओवाळायचं आहे आणि तुमच्याच हातून मी हे गिफ्ट घेणार आहे असं देखील ती आता सांगू लागते. आणि म्हणूनच आता तिथे भावनाचं आजी औक्षण वगैरे करते, तिला हळद कुंकू लावते आणि तिला खूप सुंदर असं छोटंसं गिफ्ट देते आणि
भावना आजींचे आशीर्वाद घेते. त्यामुळे आजी आणि भावनाचं हे बॉन्डिंग तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला ही मालिका प्रत्यक्षात लाईव्ह पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा, व्हॉट्सअपला हाय मेसेज करा. मग तुम्हाला सुद्धा हीच मालिका काय, झी मराठीवरील इतर मालिकाही किंवा स्टारवरील इतर मालिका तुम्हाला आनंद त्याचा घेता येईल. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.